मंडळी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानं महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये प्रेमाचं मोठं भरतं आलं होतं. पण महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडला अपेक्षित असा निकाल आला नाही आणि दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. मनसैनिकांनी ठाकरेंच्या उमेदवाराचं काम निष्ठेनं केलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र मनसेच्या उमेदवारांसाठी नेटानं काम केलं नाही असा पहिला आरोप झाला. मग कल्याण डोंबिवलीत मनसेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनसेविषयी अडी निर्माण झाली. आता मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावर दोन पक्षांमधलं अंतर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेला मिळावं म्हणून ठाकरे शिवसेना आणि मनसे नेत्यांची चर्चा झाली. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून अजूनही उत्तर मिळालेलं नाही अशी माहिती मनसेतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. आणि मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपल्या मनातली खतखत व्यक्त केली आहे. काय म्हणतात संदीप देशपांडे त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये आपण पाहूयात ग्राफिक्समध्ये. संदीप देशपांडे म्हणतायत, कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.